नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. आज आपण काही स्टॉक मार्केट बद्दल इंटरनल न्यूज बघणार आहोत आणि कुठल्या कुठल्या कंपन्यांनी काय अपडेट दिलेले याच्याबद्दल पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. सुरुवातीला आपण बघू की हल्दीराम सारखा ब्रँड जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये आयपीओ आणण्याचा विचार करत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी 10% जो आपला स्टेक आहे कंपनीमधला तो सिंगापूर इन्व्हेस्टमेंट फर्मला सेल केलेला आहे. व्हॅल्युएशन जर बघितलं आपण तर हे 10 बिलियनचं आहे. हल्दीराम सारखी जर कंपनी आता बघितली आपण स्टॉक मार्केटमध्ये जी लिस्टेड आहे ती भिकाजी फूड्स आहे. कंपनीचे फायनान्शियल पण चांगले आहेत आणि ही येणाऱ्या काळामध्ये कंपनीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. दुसरी न्यूज आहे की इंडिगोला पेनल्टी लावण्यात आलेली आहे आयटी डिपार्टमेंटनी 944 करोडची. उद्या ज्यावेळेस मार्केट चालू होईल त्यावेळेस याचा इम्पॅक्ट जो आहे तो इंडिगोवर तुम्हाला बघायला मिळेल. तिसरी जी न्यूज आहे की पीसी ज्वेलर्सचे जे एमडी आहेत ते पीसी ज्वेलर्स आपण बघितलं की पेनी स्टॉक आहे की कंटिन्यू या कंपनीमध्ये काही ना काही गोष्टी होत राहतात. या कंपनीपासून दूर राहिलेला आपण चांगली गोष्ट आहे. पण न्यूज अशी आलेली आहे की पीसी ज्वेलर्सने जे एमडी आहेत त्यांचे ते सांगतायत की 2025 मध्ये जे कंपनीवर डेट आहे ते 56% ने आम्ही कमी करू आणि मार्च 2026 पर्यंत कंपनी टोटली डेट फ्री होणार आहे असं एमडी म्हणतायत. त्यामुळे ही कंपनी ज्यावेळेस आपल्याला डेट फ्री होईल त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळेल, त्यावेळेस आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार करू, पण आता नाही. त्यानंतर चौथी जी न्यूज आहे की जो ट्रम्पने चालू केलेले जो टेरिफ जे आहे की टेरिफवर कंटिन्युअसली न्यूज येत आहेत आणि त्याचा सगळ्यात बॅड इम्पॅक्ट जो आहे तो अमेरिकेच्या इकॉनॉमीवर होत आहे. तिथे इन्फ्लेशन रेट वाढतोय, त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये सर्वजण चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये अजून काय गोष्टी अपडेट येतात हे आपण बघूया. त्याच्यानंतरची जी न्यूज आहे की ट्रम्पने इराणला एक धमकी दिलेली आहे, जर त्यांनी न्यूक्लिअर जे अग्रीमेंट आहे त्याच्यावर जर साईन केली नाही तर आम्ही तुमच्यावर डायरेक्ट बॉम्ब हल्ला करू असं ट्रम्प यांनी म्हणलेलं आहे. इराणची त्याच्याबद्दल प्रतिक्रिया अशी आहे की पॉझिटिव्ह आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याबद्दल चर्चा करू आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टिकोनातनं इराण काम करेल. त्याच्यानंतरची न्यूज आहे की एनएससीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजने मागच्या वर्षी आयपीओ साठी डॉक्युमेंट सबमिट केले होते सेबीकडे, तर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे परत ते डॉक्युमेंटेशन एनएससीने परत एकदा नव्याने चालू केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 1 वर्षानंतर आपल्याला एनएससीचा पण आयपीओ स्टॉक मार्केटमध्ये आलेला दिसेल आणि याच्यामुळे काय आहे की बीएससीला बी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पण याचा नक्कीच फायदा होईल, कारण एनएससीचं जर व्हॅल्युएशन आपण बघितलं ते थोडं एनएससी बीएससी पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतरची जी न्यूज आहे, गडकीर साहेबांनी अनाउन्समेंट केलेली आहे की जी टू व्हीलर चालवत आहेत त्यांना आता हेल्मेट कंपल्सरी असणार आहे. दोघांना पण ज्यावेळेस बाईक आपण बाय करतो त्यावेळेस आपल्याला 2 हेल्मेट घेणं हे अनिवार्य असेल. त्याच्यानंतर जर बघितलं आपण की येस बँक बद्दल न्यूज आलेली आहे आणि येस बँकेची जी अडचण आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. आयटी डिपार्टमेंटनी नोटीस दिलेली आहे 2200 करोड रुपयाची येस बँकेला. आता तर कुठे या बँकेचं फायनान्शियल चांगले होण्याच्या दृष्टिकोनातून बँक काम करत होती, पण परत एकदा त्यांच्यावर 2200 करोडचा लोड आलेला आहे त्यांच्या फायनान्शियल्सवर. तर येणाऱ्या काळामध्ये येस बँक याच्याबद्दल कशा पद्धतीनं पे करते आपण बघूया. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर वोडाफोन आयडिया बद्दल न्यूज आहे. वोडाफोन आयडियामध्ये कंटिन्युअसली जर तुम्ही बघितलं क्वार्टर ऑन क्वार्टर कंटिन्युअसली कस्टमर त्यांचे सोडत जात आहेत, रेव्हेन्यू खाली येतोय आणि ही जी कंपनी आहे ते दर क्वार्टरला निगेटिव्ह परफॉर्मन्स करते. आणि आज जर बघितलं आपण तर गव्हर्नमेंटकडे याचा 22% स्टेक आहे आणि स्पेक्ट्रमचे जे पैसे आहेत हे सुद्धा देण्यासाठी कंपनीला अडचण येते. त्यामुळे या वोडाफोन आयडिया सारख्या कंपनीमध्ये आपण दूर राहिलं पाहिजे. आणि गव्हर्नमेंटची न्यूज आहे की गव्हर्नमेंटचे जे पैसे जर या कंपनीने दिले नाही तर गव्हर्नमेंटने अप्रोच केलेला आहे की अजून एकदा आम्ही तुमचे जे शेअर्स आहेत ते गव्हर्नमेंट बाय करेल. त्यामुळे आता ह्या डील नंतर गव्हर्नमेंटकडे 48% वोडाफोन आयडियाची हिस्सेदारी होईल आणि जर 50% वर गेलं तर ही कंपनी तुम्हाला गव्हर्नमेंट झालेली दिसेल. त्याच्यानंतर आहे ही सगळ्यात मोठी न्यूज जी आहे ती बीएससी बद्दल आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपला बोनस जारी केलेला आहे. 2:1 चा बोनस आहे, म्हणजे ज्याच्याकडे 1 शेअर होल्डिंग आहे त्याला आता 2 शेअर मिळणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शेअरमध्ये चांगली मुवमेंट बघायला मिळेल. मागच्या 1-2 दिवसापासून कंटिन्युअसली स्टॉक वाढत चालतोय. बोनस ज्या वेळेस न्यूज येते त्यावेळेस स्टॉकमध्ये अशी मुवमेंट अशी रॅली आपल्याला आलेली बघायला मिळते. बीएससी सारखा स्टॉक जो आहे
तो आम्ही 250 रुपयापासून ते जवळपास 5,500 कंटिन्युअसली रिकमेंड करत होतो. चांगल्या फंडामेंटल वाले जे स्टॉक आहेत मार्केट रिलेटेड, अशा स्टॉकला आम्ही रिकमेंड करत होतो. त्यामध्ये भरपूर जणांना खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे. तर या न्यूजमुळे तुम्ही जरा वेट करा आणि त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पोझिशन बनवू शकता. पण आत्ताचं व्हॅल्युएशन जर बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची व्हॅल्यू वाढलेली आहे. त्याच्यानंतर जर बघू आपण की ह्या ज्या न्यूज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या न्यूजचा तुम्हाला मार्केट चालू व्हायच्या आधी कुठेतरी फायदा होताना दिसेल. आणि स्टॉक मार्केटमध्ये जी शॉर्ट टर्मची रॅली असते ती न्यूज बेस असते आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने ती कंपनी काम करणार आहे, कशा पद्धतीने कंपनीचे प्लॅनिंग असणार आहे, ह्या इंटरनल न्यूज मध्ये सगळ्यात मोठी ताकद असते ती जाणण्याची. त्यामुळे धन्यवाद. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.